नाझीमुल्लासह गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। शासन एकीकडे विकासाच्या गप्पा मारते, पण दुसरीकडे अंगणवाडीतील चिमुरड्यांचं भविष्य मात्र अंधारात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना शाळेची गोडी लागण्यासाठी अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या, मात्र यातील बहुतांश अंगणवाडीत स्थापनेपासून साधी वीज कनेक्शन देखील दिलेली नाही। यामध्ये शासन सपशेल अपयशी ठरले। सोलापूर जिल्ह्यातील हे भीषण वास्तव एबीपी माझानं समोर आणलं। माळशिरस तालुक्यातील कोथाळे या गावात माझा पोहोचल्यानंतर 3 अंगणवाड्या सुरू असल्याचं दिसून आलं। या मुलांना गाणी, गोष्टी आणि अभ्यासाची माहिती होण्यासाठी शासनानं प्रत्येक ठिकाणी एलईडी टीव्ही आणि साऊंड सिस्टीम सारखी अद्ययावत सुविधा दिली, पण यालाही साधं विजेचं कनेक्शन आजवर मिळू शकलेलं नाही। त्यामुळे गावकऱ्यांकडून निराशा व्यक्त केली जाते। लाईट नाही, काय नाही, इथं बघत नाही ती कुठली बाहेरची लोक काय। बर, किती अंगणवाड्या आहेत इथे? आमच्या गावात अंगणवाड्या 3 आहेत, पण एकाही अंगणवाडीत लाईटीची सोय नाही, म्हणजे स्थापन झाल्यापासून आता किती अजिबात. वर्ष जुन्या अंगणवाड्या? अजिबात नाही। तर ग्रामसेवकला सांगितलं, कोण लक्ष देत नाही। हा करतो एवढंच फक्त बोलणार, बर, बाकीचं काय बघत बी नाही ते आणि काय नाही। काय या पोरांचं असलं कुणीतरी सहकार्य केलं तर होणार काहीतरी, नाही तर काय व्हायचं। अंगणवाडीमध्ये लाईटची जी पुरवठा आहे त्याच्याबद्दल एमएससीबीचे जे अधिकारी आहेत त्यांना पण ऑलरेडी काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेऊन त्यांना सक्त निर्देश दिलेले आहे आणि मला असं वाटत आहे हा वर्षी हे परत होणार। बाहेरच अंगणवाडी भरवत होतो, या वर्षीपासूनच आम्हाला ही समाज मंदिराची जागा दिलेली आहे। इतर समाज मंदिरात लाईट आहे पण आम्हाला नाही दिली अजून, लाईट दिलेली नाही। तुम्ही बाहेर म्हणजे कुठं मोकळ्यात भरवत होता? हा, झाडाखाली त्या सभा मंडपात वगैरे। किती खूप जुनी अंगणवाडी आहे ना ही सुद्धा, 2011 ची आहे। हो, मग तुम्हाला जागाच नाही पहिल्यापासून? नाही आणि आता ही समाज मंदिरात दिली तर लाईट दिसते, पण तुम्हाला लाईट देत नाहीये, नाही दिली, त्यामुळे तुमच्या ह्या टीव्हीचा याचा काय उपयोग होत नाही? काहीच उपयोग नाही। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा